नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 10वीच्या अभ्यासक्रमातील मराठी विषयातील द बा धामनसकर लिखित वस्तू या कवितेचा परिचय करून घेणार आहोत। सर्वप्रथम आपण 1 ते 2 चित्रांचा आढावा घेऊ। पहा, या ठिकाणी घरातल्या काही वस्तू आपल्याला दिसत आहेत। या चित्रावरून असं आपल्याला लक्षात येतं की या वस्तूंची काळजी घेणं खूप गरजेची आहे। असेच वस्तूच्या आपल्या जीवनातील महत्त्वाचे स्थान जाणून घेण्यासाठी वस्तू ही कविता अभ्यासावी लागेल। सर्वप्रथम आपण वस्तू या कवितेचे लेखक द बा धामनसकर यांचा परिचय करून घेणार आहोत। द बा धामनसकर यांचा जन्म 1960ला झालेला आहे। आजही ते हयात आहेत। प्रसिद्ध कवी, भावोत्कटता, चिंतनशीलता, प्रांजळपणा यामुळे धामनसकर यांच्या कविता वाचकांच्या मनाला स्पर्श करतात। सामाजिक तणावामुळे आलेली अस्वस्थता व्यक्त करताना संवेदनक्षम, मनाला येणारी व्याकुळता आणि अभिव्यक्तीतील संयम ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये आहेत। त्यांची कविता 1980 साली प्रथम कविता दशकाची या संग्रहातून ठसठशीतपणे वाचकांच्या परिचयाची झाली। प्राककथनाचे संदर्भ व बरेच काही उगवून आलेले हे त्यांचे कविता संग्रह प्रकाशित आहेत। अशा प्रकारचा द बा धामनसकर यांचा लेखक परिचय पाठ्यपुस्तकात दिलेला आपल्याला लक्षात येतो। यानंतर आपण द बा धामनसकर यांच्याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। द बा धामनसकर यांचे हे छायाचित्र, आजही ते हयात आहेत। द बा धामनसकर यांचं पूर्ण नाव दत्तात्रेय भास्कर धामनसकर। यांचा जन्म गुजरातच्या अहमदाबाद शहरात झाला। त्यांनी मुंबई विद्यापीठातून MA अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र ही पदवी घेतली। 1988 पर्यंत भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये त्यांनी नोकरी केली। सप्टेंबर 1960 सालापासून ते डोंबिवलीमध्ये राहतात। त्यांनी आपल्या 17व्या वर्षी पहिली कविता लिहिली। सत्यकथा, मौज, कविता रती, दीपावली, हंस, मराठवाडा इत्यादी नियतकालिकामधून त्यांच्या विविध कविता प्रसिद्ध झाल्या आहेत। ग्रंथालीच्या दशकाची कविता मधील 10 निवडक कवींच्या काव्यसंकलनात त्यांची कविता समाविष्टही झाली आहे, असा त्यांचा जीवनपट सांगितला जातो। द बा धामनसकर यांनी लिहिलेले वेगवेगळे कविता संग्रह, त्यांचे 3 कविता संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत। पहिला आहे प्राककथनाचे संदर्भ, दुसरा आहे बरेच काही उगून आलेले आणि तिसरा आहे भरून आलेले आकाश। असे हे 3 कविता संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत। आपल्या पाठ्यपुस्तकातील वस्तू नावाची कविता भरून आलेले आकाश या त्यांच्या कविता संग्रहातून प्रसिद्ध झालेली आहे। धामनसकर यांच्या आयुष्यातील सन्मान। धामनसकर यांच्या प्राकथनाचे संदर्भ या कविता संग्रहाला राज्य सरकारचा केशवसूत पुरस्कारही मिळाला। तसेच बरेच काही उगून आलेले या कविता संग्रहाला कवी कुसुमाग्रज पारितोषिक मिळाले। साहित्य अकादमीच्या 60ोत्तरी मराठी कवितेत त्यांच्या 5 कवितांचा समावेश होता। ज्ञानपीठाने प्रकाशित केलेल्या भारतीय कविताचे 1983 मध्ये 5 मराठी कवींच्या कवितात त्यांचाही समावेश होता। महाराष्ट्र सरकारच्या चालू 10व्या इयत्तेच्या पाठ्यपुस्तकात धामनसकरांची वस्तू ही कविता अभ्यासासाठी ठेवलेली आहे। कर्नाटक सरकारच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात कंदील विकणारी मुले ही कविता अंतर्भूत झाली होती। त्यांच्या काही कविता हिंदी, बंगाली, गुजराती, कन्नड आणि इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा अनुवादित झालेल्या आहेत। त्यानंतर दत्तात्रेय भास्कर धामनसकर यांच्या आकाशवाणीवर आणि दूरदर्शनवर कविता वाचन झालेले आहे। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून त्यांचा सहभागही होता। ते डोंबिवलीच्या काव्यरसिक मंडळाचे पहिल्यापासून सभासद आहेत। त्यांना मंडळाच्या वार्षिक संमेलनाच्या निमित्ताने अनेक प्रतिभावंत कवी प्रत्यक्ष ऐकायला व जवळून पाहावयास मिळाले। ही त्यांच्यासाठी मोठीच भाग्याची गोष्ट होती। अशा पद्धतींचा त्यांच्या सन्मानार्थ ह्या गोष्टी सांगितल्या जातात। धामनसकर लिखित वस्तू या कवितेचा आशय जाणून घेऊया। ही कविता मुक्तछंद या प्रकारातील आहे। कोणत्याही निर्जीव वस्तूशी मानवी भावना जोडली गेली की ती वस्तू
अनमोल ठरते. वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देतात. व्यक्ती आणि वस्तू यांच्यामध्ये एक अतूट नातं तयार होतं. त्यामुळेच थोर व्यक्तींच्या वापरातील वस्तू पुढे संग्रहालयात जतन केल्या जातात. वस्तूंनाही भावना असतात हे समजून वस्तू वापराव्यात. वस्तूंशी निगडीत स्नेह जपावा ही भावना द बा धामनस्कर यांनी वस्तू या कवितेतून व्यक्त केली आहे. अशा प्रकारचा आशय वस्तू या कवितेत दिसतो. सर्वप्रथम आपण कविता वाचून काढूयात. नंतर त्यातील एकेका कडव्याचा अर्थ जाणून घेऊयात. पहिलं चरण कवितेचं. वस्तूंना जीव नसेलही कदाचित. वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखं वागू नये त्यांना. वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखं वागू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखं वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. ते असल्यासारखं वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. कवितेचं दुसरं चरण. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. निष्कासित न होण्याची हमी द्या. त्यानंतर कवितेचं तिसरं चरण. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे, त्यापुढे जाऊन त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. त्यानंतर कवितेचं चौथं आणि शेवटचं चरण. आयुष्य संपलं की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत. आयुष्य संपलं की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत. तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपांचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. भरून आलेले आकाश या कविता संग्रहातून वस्तू ही कविता घेतलेली आहे. अशा प्रकारे ही कविता आपण वाचून घेतलेली आहे. आता कवितेचा अर्थ प्रत्येक चरणानुसार आपण जाणून घेऊया. कवितेतलं पहिलं चरण. वस्तूंना जीव नसेलही कदाचित. वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. तर वस्तू प्रचंड सुखावतात. कवितेच्या पहिल्या चरणाचा अर्थ जाणून घेण्या अगोदर द बा धामनस्कर या कवितेमध्ये निर्जीव वस्तू मानवी जीवनाचा कशा पद्धतीने अविभाज्य घटक आहेत ते सांगतात. एवढंच नाही, या वस्तूसोबत माणसाच्या भावनाही जोडलेल्या असतात. त्यामुळे या वस्तूंना स्नेहभावनेनं जपलं पाहिजे अशा पद्धतीचा संदेश या कवितेतून त्यांनी दिला आहे. कवितेच्या पहिल्या चरणात ते म्हणतात, निर्जीव वस्तूंमध्ये जीव नसतो. निर्जीव वस्तूंमध्ये जीव नसतो, पण म्हणून त्यांना जीव नसल्यासारखं वागवणं योग्य नाही. आपल्या जीवनाचेच एक अंग असलेल्या या वस्तूंना मन भावना नसतीलही, पण आपण या वस्तूंना मन असल्यासारखं मायेने जपलं तर त्या खूप सुखावतात. अशा पद्धतीचा पहिल्या चरणाचा अर्थ सांगितला जातो. कवितेचं दुसरं चरण. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. निष्कासित न होण्याची हमी द्या. कवितेच्या या दुसऱ्या चरणात कवी म्हणतात, वस्तू या आपल्या गरजा पूर्ण करणाऱ्या असतात. जणू त्या आपल्या सेवकच असतात, पण आपण त्यांना बरोबरीचाच मान दिला पाहिजे. वस्तूंच्या आपल्याकडून फार अपेक्षा नसतात. त्यांना स्वतःची स्वतंत्र खोली नको असते, पण त्यांना त्यांच्या आपल्या मानलेल्या म्हणजे त्यांच्या स्वतःच्या जागेवरून दूर न करण्याची हमी आपण देणे गरजेचे असते. अशा पद्धतीचा अर्थ कवितेच्या दुसऱ्या चरणात कवी धामणस्कर सांगतात. कवितेचं तिसरं चरण.
वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे, त्यापुढे जाऊन त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्याही काळात. त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्याही काळात. अशा पद्धतीचं कवितेतलं हे तिसरं चरण. या तिसऱ्या चरणात कवी म्हणतात, वस्तूंना स्वच्छ राहणं आवडतं, त्यामुळे त्यांची नियमित स्वच्छता करणं हे हातांनी लक्षात ठेवणं म्हणजेच आपण लक्षात ठेवणं गरजेचे असते. या वस्तूंना अगदी आपुलकीनं जपावं. या वस्तूंना अगदी आपुलकीने जपावं, त्यांना लाडावूनही ठेवावं, कारण याच वस्तू आपण या आयुष्यातून निघून गेल्यावरही आपल्या आठवणी, आपला स्नेह जिवंत ठेवणार आहेत. म्हणून वस्तू यांचं जतन केलं पाहिजे असे कवी सांगतात. कवितेचं चौथं आणि शेवटचं चरण. आयुष्य संपलं की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत. आयुष्य संपलं की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत. तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. हे कवितेचं शेवटचं चरण. या कवितेच्या शेवटच्या चरणात कवी म्हणतात, एखाद्या वस्तूची कार्यक्षमता संपुष्टात आली, एखाद्या वस्तूची कार्यक्षमता संपुष्टात आली, ती वापरण्यास अयोग्य झाली की तिला घराबाहेर काढलं जातं. पण वर्षानुवर्ष आपल्या घरात राहिलेल्या या वस्तूंना कृतज्ञतापूर्वक निरोप देण्याचा त्यांचा हक्क आपण जपला पाहिजे. त्यांचा हक्क आपण जपला पाहिजे असा कवितेचा अर्थ या चरणामध्ये सांगितला जातो. अशा प्रकारे कवी धामणसकर म्हणतात, निर्जीव वस्तू या मानवी जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. या वस्तूंसोबत माणसाच्या भावना, माणसाचा स्नेह जोडलेला आहे. त्यामुळे या वस्तूंना स्नेह भावनेनं त्या खराब झाल्यानंतरही आपण जपलं पाहिजे. अशा पद्धतीचा संदेश कवी द.बा. धामणसकर वस्तू या कवितेतून आपल्याला देतात. ही कविता भरून आलेले आकाश या कविता संग्रहातून त्यांनी घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपण वस्तू ही कविता पाहिली आहे. विद्यार्थी मित्रांनो, माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा. त्यासोबतच जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.